ज्यावेळेला वटपौर्णिमेच्या पूजेचं साहित्य आणलं त्यावेळेला कटलेट मला बनवायचं होतं, म्हणून त्याचंसुद्धा साहित्य आणलं आणि मी तयारीला लागले कटलेट बनवायच्या. इथे छान असे सगळे कटलेट तळून घेतले. छान लागतात हे खाण्यासाठी आणि कुरकुरीतसुद्धा होतात. कधीतरी मी ह्याची रेसिपी नक्की शेअर करेन तुमच्या सगळ्यांसोबत. दुसऱ्या दिवशी वटपौर्णिमेचा उपवास असल्यामुळे पटकन आज लवकर उठले होते. रांगोळी, देवपूजा हे सगळं झाल्यानंतर चहा घेतला होता अगोदर. त्याच्यानंतर मग सगळं आवरून घेतलं. पटकन जितकं शक्य होईल तितक्या लवकर आवरायचं म्हणून इथं आवरण्याचा प्रयत्न करत होते. उपवास पकडला होता पूजा करून येऊपर्यंत. त्याच्यामुळे ते फ्रुट्स खाऊन घेतले आणि मग स्वयंपाकाला लागले. आधी स्वयंपाक बनवायचं होतं कारण मंथनची स्कूल होती, त्याला सुट्टी नव्हती, त्याला शाळेतसुद्धा सोडायचं होतं म्हणून. मला आज पुरणपोळी बनवायची होती, त्याच्यामुळे सकाळी लवकर उठून छान असा सगळा स्वयंपाक अगोदर बाकीचा आवरून घेतला आणि मग इथं पुरणपोळ्या करायला घेतल्या. ह्या वेळेलाच थोडासा नेमका माझा पुरण मऊ शिजला होता. जास्त मऊ झाला होता त्याच्यामुळे पोळी काही मला फारशी ह्यावेळेला जमली नाही. पण म्हटलं नेक्स्ट टाईम चांगली करायचा प्रयत्न करू. छान असं इथं आवरून घेतलं आणि मग आमच्या शेजारच्या काकूंसोबत इथे वडाच्या इथे आले होते. मला कळालं की प्रेग्नन्सीमध्ये वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायची नसते म्हणून. त्याच्यामुळे मग फक्त पूजा केली आणि मग नमस्कार केला आणि मग घरी आले आणि मग मंथनला इथे शाळेमध्ये सोडून आले. त्याच्यानंतर मग देवाला नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर इथं अगोदर जेवण करून घेतलं. हे पोस्टर मंथनच्या आत्याने बरेच दिवसापासून पाठवलेले होते. ह्या खोलीतलं साहित्य शिफ्ट करायचं होतं त्याच्यामुळे आम्ही काही बाळाचे पोस्टर लावले नव्हते. पण म्हटलं आता सगळं शिफ्टिंग वगैरे झालेलं आहे तर मग आता छान असे पोस्टर लावून घेऊ. सगळीकडे खूप छान छान बाळाचे पोस्टर होते आणि ते मग आम्ही इथे लावत होतो. मी सगळे चिकट टेप वगैरे काढून दिले होते आणि ह्या दोघांचं इथं लावणं चालू होतं. पोस्टर लावल्यानंतर ही खोली इतकी अजून सुंदर दिसत होती ना की काय सांगू तुम्हाला. इथे तुम्ही बघू शकताय. तर असा हा आजचा दिवस थोडासा धावपळीचा पण छान गेला. कसा वाटला मिनी व्लॉग नक्की सांगा. बाय बाय.